सबस्क्राईब करा आमचं चॅनल MPSC एकलव्य आणि लेटेस्ट नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. वेलकम फ्रेंड्स, MPSC एकलव्य एज्युकेशन प्लॅटफॉर्म चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण AMVI-RTO मेन्स या एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चन्स बद्दल पाहणार आहोत. हे क्वेश्चन्स SSC JEE प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये विचारलेले आहेत. त्या सिरीजचा आपण पार्ट 4 पाहणार आहोत. जर या अगोदरचे पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर ते प्लीज नक्की पहा, याचा तुम्हाला खूप फायदा होईल एक्झाममध्ये. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा पहिला प्रश्न आहे, बोरिंग कॅन बी परफॉर्म्ड बाय. बोरिंग म्हणजे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एनलार्जिंग द एक्झिस्टिंग होल. तर ते कशाद्वारे कोणत्या मशीनद्वारे परफॉर्म केलं जातं. तर ऑप्शन पाहूयात आपण. बोरिंग मशीन ओनली. ऑप्शन 2 बोरिंग मशीन अँड लेथ. ऑप्शन 3 अ मशीन ओनली बाय सिंगल पॉइंट हाय स्पीड कार्बाइड टूल्स. ऑप्शन 4 बोरिंग मशीन लेथ अँड मिलिंग मशीन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बोरिंग मशीन लेथ अँड मिलिंग मशीन. The amount of stock which can be removed by honing is. अशा प्रकारचा फॅक्च्युअल डेटा लक्षातच ठेवावा लागेल आपल्याला, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर ऑप्शन आहे 0.75 mm, 0.05 mm, 0.02 mm, 0.015 mm. तर अमाऊंट ऑफ स्टॉक विच कॅन बी रिमूव्ड बाय होनिंग इज, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 0.75 mm. Which of the following is not a gear finishing process? Gear hobbing, gear shaving, gear lapping, gear grinding. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गिअर हॉबिंग. गिअर हॉबिंग ही गिअर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे आणि गिअर शेविंग, लॅपिंग आणि ग्राइंडिंग ह्या ज्या 3 प्रोसेस आहेत ह्या गिअर फिनिशिंग प्रोसेस आहेत. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गिअर हॉबिंग. What is burr? Built up edge on a cutting tool. A cutting tool. Option number 3. A burned sand. Option number 4. Sharp edge remaining on metal after cutting, stamping and machining. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 शार्प एज रिमेनिंग ऑन द मेटल आफ्टर कटिंग, स्टॅम्पिंग अँड मशिनिंग. ज्यावेळेस आपण मशिनिंग करतो किंवा एखादा होल ड्रिल करतो किंवा कट करतो त्यावेळेस जी एज राहते, जी छोटा पार्ट राहतो त्या वर्क पीसला जो, त्याला आपण बर असे म्हणतो. कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल इज बेस्ड ऑन 1 kg ऑफ फ्युएल, 1 kg पर मीटर क्यूब ऑफ फ्युएल, 1 मीटर क्यूब ऑफ फ्युएल, इट्स स्पेसिफिक व्हॅल्यू. तर कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल आपण 1 मीटर क्यूब ऑफ फ्युएलशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 1 meter cube of fuel. In a closed system, energy transfer from surrounding to system, energy transfers from system to surrounding, energy transfers from system to surrounding and vice versa. Energy as well as mass cross the boundary. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एनर्जी ट्रान्सफर्स फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग अँड व्हायस वर्सा. तर क्लोज सिस्टीम म्हणजे काय, तर ओपन सिस्टीम मध्ये काय ते पाहून घेऊया. ओपन सिस्टीम मध्ये बोथ मास अँड एनर्जी ट्रान्सफर्स फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग आणि क्लोज सिस्टीम मध्ये एनर्जी ओनली एनर्जी कॅन ट्रान्सफर्स अँड इन आयसोलेटेड सिस्टीम नायदर मास नॉर एनर्जी कॅन ट्रान्सफर. इन आयसोपिएस्टिक प्रोसेस temperature remains constant, volume remains constant, PV is equal to constant, pressure remains constant. आता आयसोपिएस्टिक प्रोसेसचं दुसरं नाव आहे आयसोकोरिक प्रोसेस, म्हणजे ज्याच्यात आपण प्रेशर कॉन्स्टंट राहतो. म्हणून आयसोपिएस्टिक प्रोसेसमध्ये प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. ऑप्शन नंबर 4 आहे याचं योग्य उत्तर आहे. चार्ल्स लॉ. आत्ताच सांगितल्याप्रमाणे चार्ल्स लॉ मध्ये आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट असतं. मग PV इज इक्वल टू MRT ह्या इक्वेशन मध्ये जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर आपल्याला V1 अपॉन T1
इज इक्वल टू V2 अपॉन T2 हे इक्वेशन फॉर्म होईल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. Specific volume of a gas is the volume of gas at NTP, unit mass of that gas, total amount of gas at some stated temperature and pressure, gas at -273 degree Celsius. तर याचा आपण आता सोल्युशन पाहूयात. आता स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ द गॅस आपल्याला माहित आहे PV इज इक्वल टू NRT. आता इथला N म्हणजे काय आहे तर मास ऑफ द गॅस अपॉन मोलार मास ऑफ द गॅस, स्मॉल m अपॉन कॅपिटल M. तर मग स्मॉल v इज इक्वल टू कॅपिटल V अपॉन स्मॉल m इज इक्वल टू RT अपॉन PM. म्हणजेच याचं युनिट येईल मीटर क्यूब पर केजी. हे डेन्सिटीचं आपल्याला रेसिप्रोकल भेटेल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल M म्हणजे माहिती आहे मोलार मास ऑफ द गॅस. म्हणजेच इथं स्मॉल v आहे तर त्याला आपण युनिट मास ऑफ द गॅस असंही संबोधू शकतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे युनिट मास ऑफ द गॅस. ह्याला आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ द गॅस असं म्हणतो, मीटर क्यूब पर केजी. The ratio of inertia force to elastic force is known as Weber number, Reynolds number, Mach number, Froude number. आता रेशिओ ऑफ इनर्शिया फोर्स टू इलास्टिक फोर्स याला आपण मॅक नंबर असं म्हणतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता बाकीचे ऑप्शन सुद्धा पाहूयात. रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय तर इनर्शिया फोर्स टू विस्कस फोर्स, आणि फ्रॉड नंबर म्हणजे काय तर इनर्शिया फोर्स टू द ग्रॅव्हिटी फोर्स. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मॅक नंबर. इन हँडलिंग ऑफ नॉन विस्कस लिक्विड्स, ऑइल्स अँड केमिकल्स we use open type impeller centrifugal pump, axial flow pump, mixed flow pump, closed type impeller centrifugal pump. For handling non-viscous liquids, oils and chemicals we use option number 4 आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर closed type impeller centrifugal pump. The body is said to be floating when ज्यावेळेस आपलं weight of the body is less than the applied buoyant force, then the body is said to be floating. म्हणजेच weight of the body is less than buoyant force. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. A submerged body will be in stable equilibrium if the center of gravity is below the center of buoyancy, above the center of buoyancy, coinciding with the center of buoyancy, none of these. तर याचं सोल्युशन बघूया. आता सबमर्ज्ड बॉडीसाठी ती केव्हा स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असेल ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बिलो द सेंटर ऑफ बुoyancy असेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा बिलो द सेंटर ऑफ बुoyancy मध्ये असेल. इक्वेशन मध्ये फिगर मध्ये पाहू शकतो ज्यावेळेस सेंटर ऑफ बुoyancy इज अबाउट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल आणि आपण त्याला थोडा फोर्सने टिल्ट करतो त्यावेळेस जे रिस्टोरिंग कपल आहे ते अपोजिट डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतं आणि बॉडी परत सेंटर ऑफ इक्विलिब्रियम पोझिशनला येते. येथे आपला वेट ऑफ द बॉडी इज इक्वल टू द बायंट फोर्स असं आपण कन्सिडर करतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॉडी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज बिलो द सेंटर ऑफ बुoyancy. डिस्चार्ज ओव्हर द रेक्टँग्युलर वेअर इज इक्वल टू. आता डिस्चार्ज ह्या प्रश्नाचा हे फॅक्च्युअल डाटा आहे. असे क्वेश्चन्स आपण डायरेक्टच लक्षात ठेवले पाहिजेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 2/3 CD रूट 2G L H raised to 3/2. Viscosity of liquid dash dash with increase in the temperature. आता आपल्याला माहिती आहे तर विस्कॉसिटी ऑफ लिक्विड ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज करतो त्यावेळेस डिक्रीज होते आणि विस्कॉसिटी ऑफ द गॅसेस ज्यावेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो त्यावेळेस इन्क्रीज होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. द प्रेशर dash dash as the depth of the liquid increases, decreases, remains unchanged, none of this. आता आपल्याला माहिती आहे P इज इक्वल टू रो जी एच. ज्यावेळेस एच वाढेल
त्यावेळेस आपला पी सुद्धा वाढेल. त्याच्यामुळे द प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. स्टॅबिलिटी ऑफ द फ्लोटिंग बॉडी डिपेंड्स अपॉन. आता आपण स्टॅबिलिटी ऑफ द सबमर्ज्ड बॉडी बघितलं मागाच्या क्वेश्चन मध्ये. आता या क्वेश्चन मध्ये आपण स्टॅबिलिटी ऑफ द फ्लोटिंग बॉडी बघणार आहोत. इट्स व्हॉल्यूम, इट्स वेट, मेटासेंट्रिक हाईट, द स्पेसिफिक वेट ऑफ द फ्लुइड. आता चेक करूयात. आता स्टॅबिलिटी ऑफ द फ्लोटिंग बॉडी, ज्यावेळेस जी आपला मेटासेंट्रिक हाईट म्हणजे काय, तर कन्सेप्ट मेटासेंट्रिक हाईटचा तो ज्यावेळेस आपण टिल्ट करतो एखादी बॉडी, फ्लोटिंग बॉडी, त्यावेळेस सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून जाणारी लाईन आणि न्यू सेंटर ऑफ बायन्सी याच्यातून जाणारी लाईन जिथं कोइन्साइड करते तिथं एक पॉइंट मिळतो. आणि तो पॉइंट आणि जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण मेटासेंट्रिक हाईट असं म्हणतो. या मेटासेंट्रिक हाईट वरतीच आपली स्टॅबिलिटी डिपेंड असते. जर एम हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, मेटा सेंटर हा जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या बिलो असेल तर ते अनस्टेबल बॉडी असते. ज्यावेळेस एम हा जीच्या अबाव असेल तर ती स्टेबल बॉडी असते. आणि ज्यावेळेस जी आणि एम हे कोइन्साइड होते त्यावेळेस ते न्यूट्रल इक्विलिब्रियम. न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण त्या बॉडीला टिल्ट करेल त्यावेळेस ती बॉडी ती त्या सेम न्यू जी पोझिशन असेल त्याच पोझिशन मध्ये ती कंटिन्यू राहील. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टॅबिलिटी ऑफ अ फ्लोटिंग बॉडी डिपेंड्स अपॉन इट्स मेटासेंट्रिक हाईट. आपण जी एम ने रिप्रेझेंट करतो. इन ऑर्डर टू अवॉइड सेपरेशन ऑफ व्हेंचुरीमीटर द अँगल ऑफ डायव्हर्जन्स इज केप्ट. आता आपल्याला माहितीच आहे की व्हेंचुरीमीटरचा अँगल ऑफ डायव्हर्जन्स हा आहे 5 डिग्री ते 7 डिग्री. हा फॅक्च्युअल डाटा हा आपल्याला लक्षातच असला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 5 डिग्री ते 7 डिग्री. द हेड लॉस्ट ड्यू टू टर्ब्युलन्स फ्लो ॲज कम्पेअर टू द हेड लॉस्ट इन लॅमिनार फ्लो इज. हा पण फॅक्च्युअल डाटा. असे फॅक्च्युअल क्वेश्चन आपल्या लक्षातच ठेवायला पाहिजेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, 320 times. The head loss due to turbulence flow is 320 times compared to the head loss in the laminar flow. If the flow parameter changes with times, it is known as uniform flow, unsteady flow, steady flow, none of this. आता ह्याचं सोल्युशन पाहूयात. आता आपल्याला माहिती आहे की अनस्टेडी फ्लो म्हणजे काय. आता कोणत्याही इन्स्टंट ऑफ टाइमला ज्या आपले प्रेशर P1 आहे, आपली ρ1 आहे आणि व्हेलॉसिटी आपली V1 आहे. आता काही वेळेनंतर सिटी ही जर V2 होत असेल, प्रेशर P2 होत असेल आणि डेन्सिटी ही जर ρ2 होत असेल, ऍट द सेम पॉइंट ज्यावेळेस लक्षात ठेवायचं कन्सिडर करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस त्याच पॉइंटला काही वेळानंतर जर प्रेशर P2 आपली डेन्सिटी ρ2 आणि व्हेलॉसिटी जर V2 होत असेल तर त्याला आपण अनस्टेडी फ्लो असं म्हणतो. पेल्टन व्हील इज अ टँजेन्शियल फ्लो टर्बाइन, रेडियल फ्लो टर्बाइन, ॲक्सियल फ्लो टर्बाइन, नन ऑफ दिस. आता पाहूयात. आता आपल्याला क्लासिफिकेशन माहित असलं पाहिजे. त्यासाठी टँजेन्शियल फ्लो टर्बाइन, ॲक्सियल फ्लो टर्बाइन, रेडियल फ्लो टर्बाइन आणि मिक्स्ड फ्लो टर्बाइन. तर टँजेन्शियल फ्लो टर्बाइन म्हणजे काय, तर फ्लो इज टँजेन्शियल टू द व्हील सर्कल. म्हणजे जे की आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय ते पेल्टन व्हील आहे. आता 2 नंबरचं क्लासिफिकेशन आहे ॲक्सियल फ्लो टर्बाइन. फ्लो इज पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द शाफ्ट. त्याला आपण त्याचं एक्झाम्पल आहे कॅप्लन टर्बाइन. रेडियल फ्लो टर्बाइन म्हणजे काय, तर फ्लो इज टुवर्ड्स द पेरिफेरी फ्रॉम द सेंटर दॅट इज इन द रेडियल डायरेक्शन. आणि मिक्स्ड फ्लो टर्बाइन म्हणजे काय, फ्लो इज ग्रॅज्युअली चेंजेस फ्रॉम रेडियल टू ॲक्सिस इन द रनर अँड देन द फ्लो इज कॉल्ड ॲज मिक्स्ड फ्लो टर्बाइन. आता मिक्स्ड फ्लो टर्बाइनचं उदाहरण आहे आपल्याकडे फ्रान्सिस टर्बाइन.
आता द युनिट स्पीड ऑफ टर्बाइन इज इक्वल टू ऑप्शन एक आहे n अपॉन रूट h अपॉन n अपॉन n रूट h 2n अपॉन रूट h. आता युनिट स्पीड ऑफ द टर्बाइन म्हणजे काय तर nu आपल्याला माहिती आहे, तर हा फॅक्च्युअल डाटा आहे, हा लक्षात ठेवावा लागतो आपल्याला. तर nu इज इक्वल टू n अपॉन रूट h. आता त्याच्याप्रमाणे आपल्याला युनिट डिस्चार्ज आणि युनिट पॉवर सुद्धा माहिती असलं पाहिजे. आता युनिट डिस्चार्ज म्हणजे काय तर युनिट डिस्चार्ज इज इक्वल टू q अपॉन रूट h आणि युनिट पॉवर इज इक्वल टू p अपॉन h रेज टू 3/2. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे युनिट स्पीड ऑफ टर्बाइन इज इक्वल टू n अपॉन रूट h. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द बर्नौलीज थेरम. आता बर्नौलीज थेरमचं आपल्याला माहितीच आहे की बर्नौलीज थेरम ही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती वर्क करतं. बर्नौलीज थेरमचे अजम्पशन आहे द फ्लो इज स्टेडी पाहिजे आपल्याला, फ्लो इज नॉन विस्कस आणि फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल. पण इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये फ्लो विस्कस फ्लो दिले जे की चुकीचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 जे की ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलंय. 1, 2 आणि 4 हे बरोबर आहेत. Why is an air vessel used in reciprocating pump? To obtain a continuous supply of water at uniform rate, to reduce a suction head, to increase the delivery head, to reduce cavitation. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टू ऑब्टेन अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर ॲट युनिफॉर्म रेट. पाहू शकतो आपण फिगर मध्ये आपल्याला एअर वेसल्स दाखवलेले आहेत. ज्यावेळेस पिस्टन फ्रॉम TDC टू BDC मूव्ह करतो त्यावेळेस तिथे हे होतं आपलं व्हॅक्यूम क्रिएट होतो आणि सक्शन कडून आपल्याला हे केलं जातं वॉटर फ्लो केलं जातं आपल्या सिलेंडर मध्ये. पण ज्यावेळेस हे वॉटर सफिशियंट अमाऊंट मध्ये नसेल त्यावेळेस एअर वेसल कडून एक्स्ट्रा वॉटर हे पाठवलं जातं सिलेंडर मध्ये. त्याच्यामुळे टॉप आणि अशा प्रकारे तो फ्लो ऑफ वॉटर आहे हे कंटिन्युअस सप्लाय मध्ये हे केलं जातं, सप्लाय केलं जातं कंटिन्युअसली. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे टू ऑब्टेन अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर ॲट युनिफॉर्म रेट. विच ऑफ द फॉलोइंग वॉटर टर्बाइन्स मेंटेन अ हाय इफिशियन्सी ओव्हर अ लॉंग रेंज ऑफ द पार्ट लोड? फ्रान्सिस टर्बाइन, कॅप्लान टर्बाइन, पेल्टन टर्बाइन, प्रोपेलर टर्बाइन. आता ह्याचं सोल्युशन बघूयात. आता कॅप्लन टर्बाइन. आता कॅप्लन टर्बाइन मध्ये ऍडजस्टेबल ब्लेड असतात. हेन्स अकॉर्डिंग टू द डिस्चार्ज ब्लेड्स कॅन बी ऍडजस्टेड सो दॅट लॉसेस ड्यू टू द फ्लो सेपरेशन कॅन बी मिनिमाइज्ड. त्याच्यामुळे आपल्याला एफिशियन्सी मॅक्सिमम मिळू शकते, ऑप्टिमम मिळू शकते. आणि पेल्टन व्हील मध्ये कसं असतं theoretical condition for maximum efficiency for the Pelton turbine is U by V is equal to 0.5. ज्यावेळेस discharge when discharge is adjusted during part load operation, jet velocity remains unaffected as long as the net head is same. म्हणजे आपल्याला V हा कॉन्स्टंट मिळू शकतो जोपर्यंत आपण एच चेंज करत नाही. हेन्स इट इज पॉसिबल टू मेंटेन ऑप्टिमम एफिशियन्सी फॉर डिफरंट डिस्चार्जेस ॲट डिफरंट पार्ट लोड्स. त्याच्यामुळे आपल्याला कॅप्लन टर्बाइन आणि पेल्टन टर्बाइन मध्ये आपल्याला ऑप्टिमम एफिशियन्सी मिळू शकते ड्युरिंग ओव्हर अ लॉंग रेंज ऑफ पार्ट लोड. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आणि 3. Option number 2, 2 and 3. The flow in which condition do not change with time at any point is known as. आता ज्यावेळेस the flow change होतो with time at the same instant त्याला आपण अनस्टेडी म्हणतो. आणि ज्यावेळेस तो सेम पॉइंटला वेगवेगळ्या टाइमला जर चेंज होत नसेल तर त्याला आपण स्टेडी फ्लो असं म्हणतो. युनिफॉर्म फ्लो ऑकर्स वेन. आता युनिफॉर्म फ्लो कधी ऑकर होतो तर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ वेलोसिटी डू नॉट चेंज फ्रॉम पॉइंट टू पॉइंट इन द फ्लुइड. ऑप्शन नंबर 3. ज्यावेळेस मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द वेलोसिटी डू नॉट चेंज फ्रॉम पॉइंट टू पॉइंट इन द फ्लुइड, then the flow is said to be uniform flow. In a
centrifugal pump casing, the flow of water leaving the impeller is rectilinear flow, radial flow, free vortex motion, post vortex motion. आता ज्यावेळेस वॉटर हे केसिंगला लिव्ह करत असतं त्यावेळेस तो फ्लो हा फ्री व्हर्टेक्स मोशन असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 फ्री व्हर्टेक्स मोशन. Specific speed of turbine is indicated as n root q upon h raised to 3 by 4, n root p upon h raised to 5 by 4, n root q upon h raised to 2 by 3, n root p upon h raised to 3 by 4. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 n root p upon h raised to 5 by 4. आणि स्पेसिफिक स्पीड ऑफ द सेंट्रिफ्युगल पंप हे असतं n root q upon h raised to 3 by 4. If alpha is the angle of blade tip at the outlet, the maximum hydraulic efficiency of an impulse turbine is. Maximum hydraulic efficiency of the impulse turbine ही ह्याचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. तो आहे 1 + cos alpha divided by 2. ऑप्शन नंबर 1. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसंच MPSC एकलव्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.